चला तर मग आज बनवूया मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग तोंडाला पाणी सुटेल अशी कोथिंबीर वडी। तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही, दिसायला जेवढी अवघड आहे करायला तेवढीच सोपी आहे। तर नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। तर इथे मी हिरवा कांद्याची जी पात असते ती आणि पत्तागोबी एक वाटी चिरून घेतलेली आहे आणि एक गड्डी कोथिंबीर व्यवस्थित निसून मी स्वच्छ धुवून त्यातलं जे पाणी असतं ते पूर्ण काढून घेतलेलं आहे, थोडी कोरडी करून घेतलेली आहे। आता याच्या ज्या समोरचा भाग असतो ज्याच्यात जास्त काड्या असतात त्या मी साईडला काढून ठेवते, त्या कशा वापरायच्यात पुढे आपण रेसिपीमध्ये बघूयात। आता ही जी कोथिंबीर आहे एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे, जास्त जाडसर चिरायची नाही आहे। बारीक कोथिंबीर चिरली की वडी जी आहे ती कापायला खूप सोपी जाते आणि व्यवस्थित आपल्याला हवी तशी कापल्या जाते। तर बघू शकता मस्त अशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे। आता ही त्याच भांड्यामध्ये आपण काढून घेऊया ज्यामध्ये आपण पत्तागोबी किंवा कांद्याची पात घातलेली आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालून घेतलेला आहे आणि ज्या आपण कोथिंबीरच्या काड्या ठेवल्या होत्या त्या पण यामध्ये घालून घेतलेल्या आहे। कांद्याचा पण मी समोरचा जो जाडसर भाग असतो तो यामध्ये घालून घेतलेला आहे। जिरं घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून याची मस्त अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे, बघू शकता। आता जे आपण कोथिंबीर घेतली होती त्यामध्ये मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे, हाताने रगडून घालायचा आहे म्हणजे स्वाद पण छान येतो आणि सुगंधही मस्त येतो। याचबरोबर यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, 1 चमचा चवीनुसार मीठ घातलं आहे आणि पांढरे तीळ खूप छान लागतात, ज्यावेळेस तळून आपण खातो त्यावेळेस एकदम मस्त असं टेस्ट येते। त्याचबरोबर तयार करून घेतलेली पेस्ट घालून घेतलेली आहे आणि थोडीशी मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे। आता थोडं पाणी घालून व्यवस्थित असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर घातलं ना की कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी तयार होते, मऊ पडत नाही आणि खायला पण कुरकुरीत संपेपर्यंत राहते। मला थोडं बेसन पीठ कमी वाटलं म्हणून मी यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालून घेतलेलं आहे व थोडं पाणी घालून हे मस्त असं मिश्रण तयार करून झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आता हे तयार आहे। तर आता कढईमध्ये थोडं पाणी तापायला ठेवूयात। पाणी तापतंय तोपर्यंत एका ताटाला तेल लावून घेऊयात। तुमच्याकडे जर केक बनवायचा किंवा जो आपण ढोकळा बनवतो त्याचा ट्रे असेल तर तो तुम्ही वापरू शकता। बुडाला तेल लावलं आहे, त्यामध्ये थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहेत, तुम्ही नाही घातले तरी चालतात किंवा खसखस पण वापरू शकता, ती पण छान लागते तळल्यानंतर। आता जे तयार मिश्रण आहे ते सर्व मिश्रण यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं हाताने किंवा चमच्याने याला सेट करून घेऊयात। चारही बाजूने व्यवस्थित प्लेन करून घेऊयात आणि यावर ना थोडंसं तेल लावायचं, यामुळे ना कोथिंबीर वडी अगदी मस्त अशी होते। थोडे तीळ घालून घेऊयात, त्यामुळे कोथिंबीर वडी दिसायला पण मस्त छान होते। थोडीशी याला थपकी देऊन घेऊयात आणि उकळलेल्या पाण्यावर एक स्टँड किंवा रिंग ठेवायची, त्यावर तयार ट्रे ठेवून द्यायचा। झाकण ठेवूयात, मी त्याचं जे तोंड असतं ते बंद करून घेतलेलं आहे त्यामधून वाफ जाऊ नये म्हणून, आणि एक 20 ते 25 मिनटं आपण हे स्टीम करून घेऊयात। बघू शकता मस्त अशी फुगलेली आहे आणि झालेली पण आहे अगदी मस्त। आता ही थंड करून घेऊयात म्हणजे कापायलाही सोपी जाईल। थोडी थंड झाली की व्यवस्थित अशी चाकूने कापून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी सहज ही कापली जाते। थंड झाली की थोडी अशी मस्त घट्ट होते, त्यामुळे कापायला एकदम व्यवस्थित अशी सोपी जाते। हव्यात अशा छोट्या मोठ्या मस्त अशा वड्या मी 1-1 इंचाची वडी कापून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आता सर्व वड्या मोकळ्या करून घेऊयात। अशा पद्धतीने जर बनवल्या तर खूप मस्त अशा ह्या वड्या तयार होतात आणि तुम्ही 3 ते 4 दिवस ह्या वड्या सहज खाऊ शकता। तर मस्त अशा ह्या सर्व मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। बघा काय सुंदर दिसत आहे, कापल्यावर सुद्धा अजिबात कोथिंबीर वगैरे असं साईडने दिसत नाही आहे, एकसारखी ही कोथिंबीर वडी कापली जाते। कारण बारीक कोथिंबीर चिरली की कोथिंबीर वडी पण त्यामध्ये पत्तागोबी पण दिसते, कांद्याची पात पण दिसते आणि अगदी मंचुरियन सारखीच ही तळली ना की कुरकुरीत आणि टेस्टी लागते। तर मला हव्या तेवढ्या मी साईडला काढून घेतल्या आणि उरलेल्या कोथिंबीर वड्या एका डब्यामध्ये
झाकण लावून आपण ह्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. अगदी 3-4 दिवसपर्यंत तुम्ही ह्या तुम्हाला हव्या तेव्हा रोज ज्यावेळेस भाजी बनवतो त्यावेळेस कढईमध्ये तळून घ्या आणि त्याच कढईमध्ये भाजी बनवा. अजिबात जास्त पसाराही होत नाही. तर आता तेल पण तापलेलं आहे. कापून घेतलेल्या कोथिंबीर वडी यामध्ये आपण घालून घेऊयात आणि मस्त अशा लालसर होईपर्यंत तळून घेऊयात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मस्त अशी ही लालसर कोथिंबीर तळून मस्त अशी तयार आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. अगदी खुसखुशीत अशी ही कोथिंबीर वडी तयार होते. चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार.